थंडीचे दिवस सुरू झालेत आणि आपल्या त्वचेला आता मॉइश्चरायझरची खूप जास्त गरज पडणार आहे, कारण आपली त्वचा ही अतिशय कोरडी होणार आहे, अक्षरशः पहावीशी वाटणार नाहीये. पण तुमचं असं कधी झालंय का की तुम्ही खूप सारं मॉइश्चरायझर लावताय, खूप साऱ्या चांगल्या ब्रँडचं वापरताय, पण तरी सुद्धा काही वेळानंतर तुमची त्वचा पुन्हा तडकली जाते किंवा पुन्हा ड्राय पडते? असं कधी झालंय का? तर हे मॉइश्चरायझर लॉंग टाइम टिकण्यासाठी या जर का तुम्ही टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तर त्या टिप्स कोणत्या हेच आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी भारती. माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. माझं असं बऱ्याचदा व्हायचं की मी किती चांगल्या क्वालिटीचं मॉइश्चरायझर जरी घेतलं तरी ते स्किनवरती फक्त काही काळच टिकलं जायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्वचा कोरडी पडायची. तर मग मी काही टिप्स फॉलो केल्या की ज्याच्यामुळे हे लॉंग लास्टिंग राहायला लागलं. मग तुम्ही साधं जरी घेतलं तरी सुद्धा ते मॉइश्चरायझर फार काळ टिकतं. टिप नंबर 1, मॉइश्चरायझर हे जर का तुम्ही पाण्यासोबत जर का लावलं आणि अंगाला मुरवलं तर ते खूप काळ टिकून राहतं. म्हणजे तुम्ही आंघोळीवरनं आलाय आणि लगेच त्या ओल्या अंगाला जर का तुम्ही मॉइश्चरायझर लावलं तर ते डीप मध्ये जातं, आपल्या पोर्स मध्ये जातं आणि खूप जास्त वेळ टिकून राहतं, आपली स्किन तडकली जात नाही. नंबर 2, मॉइश्चरायझर घ्या किंवा कोणतंही बॉडी लोशन घ्या, याच्यामध्ये जर का तुम्ही खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल किंवा एरंडेल तेल याचा एक थेंब जर का टाकला, 1 ते 2 थेंब जर का टाकले आणि ते व्यवस्थित हातावरती चोळले आणि मग अंगाला लावलं तर ते सुद्धा मॉइश्चरायझर तुमचं दिवसभर टिकतं. मग ते कोणत्याही ब्रँडचं असू द्या, त्याच्यामध्ये फक्त तेलाचे ह्या 3 पैकी कोणत्याही एका तेलाचे 2 ते 3 थेंब टाका आणि ते त्याच्यात मिक्स करा आणि अंगाला लावा. याने सुद्धा तुमचं मॉइश्चरायझर खूप काळ टिकून राहतं. नंबर 3, कोणतंही मॉइश्चरायझर घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं वॅसलीन मिक्स करा आणि मग संपूर्ण अंगाला लावा. मग त्याच्यामध्ये बोरोलिन सुद्धा येईल किंवा अमृत मलम ते सुद्धा येऊ शकतं आणि आपलं वॅसलीन ते सुद्धा येऊ शकतं. तर यापैकी कुठलं पण एक घ्या, त्याच्यातलं थोडासा भाग काढून, अर्धा चमचापेक्षाही कमी भाग काढून तुम्ही तुमच्या मॉइश्चरायझर मध्ये मिक्स करा आणि रात्री झोपण्यापूर्वी त्या अंगाला लावा. दुसऱ्या दिवशी तुम्ही आंघोळ केल्यानंतर सुद्धा तुमची स्किन एकदम सॉफ्ट राहते. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कुठलं मॉइश्चरायझर लावणार असाल सकाळच्या वेळी तर ते सुद्धा त्याच्यात मुरून राहतं. मग आपली स्किन खूप काळ हायड्रेटेड राहते, तडकली जात नाही आणि उरल्यासारखी सुद्धा होत नाही. नंबर 4, मॉइश्चरायझर हे तुम्ही आंघोळीनंतर ओल्या स्किनवरती तर लावतायच, पण रात्री झोपताना सुद्धा कंपल्सरी लावलं पाहिजे. पण रात्री झोपताना तुम्ही ते मॉइश्चरायझर वापरायचं जे तुम्ही दिवसा वापरलेलं नाहीये. ते थोडंसं हार्ड असलं पाहिजे किंवा खूप जास्त डीप मॉइश्चर करणारं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये मी 1-2 नावं सांगेन की वेनोसिया नावाचा जो ब्रँड आहे तो एक्स्ट्रा ड्रायसाठी खूप चांगला इफेक्ट आहे. मॉइस्टी म्हणून एक क्रीम आहे, ही सुद्धा तुम्ही वापरू शकता. इलोवेरा नावाचं सुद्धा एक ब्रँड आहे, जी मेडिकेटेड मॉइश्चरायझर आहे, तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. अशा प्रकारचे जे मॉइश्चरायझर आहे ते फक्त रात्रीच्या वेळी वापरायचे, जेणेकरून तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट मिळेल. तर मंडळी, ही होती आजची माहिती. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.